कधी कधी तिच्या बोलण्यातून तिच्या मनात आपल्याविषयी काहीतरी असल्याचं जाणवतं. आणि मग काही वेळांनी तीच इतकी शांत होते की मनात प्रश्न उभा राहतो, माझ्याविषयी तिच्या मनात खरंच काही आहे का, की आपणच हे सगळं कल्पनेत पाहतोय. ती रिप्लाय देते, हसते, बोलते, पण कधी ते हसणं खूप जवळचं वाटतं आणि कधी तेच हसणं जणू फार दूरचं. तिचं मन कधी उघडं वाटतं, कधी बंद. आपण तिच्यासाठी काय आहोत ते समजायला शब्द पुरेसे नाहीत. पण तिच्या वाइब्स मात्र खूप काही सांगतात. आपल्याला वाटतं ती आहे आपल्याजवळ, पण नातं अजून अस्पष्ट नाही. तिला आपण आपले वाटतो का? की आपलं असणं हे फक्त तिला वेळ असला की आठवतं? तुला कधी असं वाटलं का रे, की ती बोलते पण काही लपवतही असते? की तिच्या शब्दांपेक्षा जास्त तिची नजर बोलते? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. कारण कदाचित आज तुला तिच्या मनात तुझं स्थान काय आहे हे कळेल. आणि हो, जर हा अनुभव तुझ्या आयुष्यातला असेल, तर एकदा या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कर. तर मी अशाच गोष्टी दरवेळी आणत राहीन. तिच्या न सांगितलेल्या भावना, तुझ्या मनातले प्रश्न आणि नात्याच्या मधला शांतपणा. भाग 1. ती तुझ्याशी बोलते, पण ती साध असते की सिग्नल? ती बोलते, नुकताच मेसेज केला की लगेच हाय म्हणते, कधी वेळ नसतो तर सांगते बिझी आहे, कधी अचानक रॅन्डम गप्पा करते आणि मग काही दिवस शांतही राहते. हे सगळं पाहिलं की मनात एक विचार येतो, ती हे असं का करते? आपल्यासाठी याचा काही खास अर्थ आहे का? म्हणजे तिला एकटं वाटतं म्हणून ती बोलते, की ती खरंच आपल्याशी कनेक्ट झालीये? कधी-कधी ती काहीच बोलत नाही, पण तिने टाकलेला एक स्टोरी रिप्लाय किंवा एखादा रील फॉरवर्ड करणं हे सुद्धा मनात एक स्पेस तयार करतं. आणि मग प्रश्न पडतो, ती यातून काही सांगायचा प्रयत्न करतीये का? म्हणजे तू एखादा मेसेज पाठवतोस, ती वाचते, पण टायपिंग करताना ऑफलाईन जाते, ती पुन्हा येते, पण विषय बदलून बोलते. हे तुला रँडम वाटतं? पण कधी-कधी हेच रँडमनेस मनाशी जोडतं. ती बोलते, पण तिचं बोलणं साध आहे का, की सिग्नल हे ओळखायचं कसं? साध म्हणजे तिला तुझ्याशी मन मोकळं करायचं आहे. ती तुला एक स्पेस समजते, जिथे जजमेंट नाही, प्रेशर नाही, म्हणून ती सहज बोलते. पण सिग्नल म्हणजे ती अस्पष्ट संकेत टाकते आहे, "तू माझ्यासोबत आहेस ना? माझ्या पोस्टवर तू काय म्हणतोस? तू आज उशिरा ऑनलाईन होतास का?" अशा वाक्यांमधून ती इनडायरेक्टली जाणून घ्यायला बघते, तुझं मन तिच्याकडे आहे का? म्हणजे दोन्ही गोष्टी दिसायला सारख्याच, पण आतून त्यांची भावना वेगळी असते. कधी तिला फक्त बोलणं हवं असतं आणि कधी तिला तुझं असणं हवं असतं. हे समजायला तू काय करू शकतोस? एक गोष्ट लक्षात ठेव, कन्सिस्टन्सी. जर ती दररोज बोलतीये आणि अचानक शांत होते, मग पुन्हा सहजपणे गप्पा करते, मग पुन्हा व्हॅनिश, तर ती कदाचित स्वतःचं काहीतरी शोधतीये. काहीतरी तिच्या मनात आहे, पण अजून डिफाईन झालेलं नाही. कधी ही प्रोसेस त्यांनाही कळत नाही. आपण काहीतरी फील करतोय, पण त्या फिलिंगला नाव देता येत नाही. म्हणून तिच्या मेसेजच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा तिच्या मेसेजचा टोन लक्षात ठेव. कधी ती रँडम जोक करते, पण त्या जोकमागे एक अस्पष्ट काळजी असते. "तू हसतोयस ना? ठीक आहेस ना?" कधी ती म्हणते, "चल, बस झालं आजचं सीरियसनेस." पण खरं तर ती म्हणते, "तू माझ्या मनाचा हलकासा भाग आहेस." तिच्या मनात काय चाललंय? एक छोटी टेस्ट घे पाहू. ती कधीच आपल्याकडे लक्ष वेधून घेत नाही. आपण ऑफलाईन गेलो की तिला एकदम मेसेज करावासा वाटतो. तिने पोस्ट टाकल्यावर ती बघते, तू काय रिप्लाय देतोयस? तुझ्या स्टेटसवर रिॲक्शन येतात, पण मेसेज नाही. जर या सगळ्या गोष्टी होत असतील, तर ती काहीतरी फील करते आहे. पण अजून ते स्पष्टपणे सांगायच्या टप्प्यापर्यंत आलेलं नाही. आणि इथंच महत्त्वाचा पॉइंट. तू इम्पेशंट झालास, तर ती इन्स्टंटली बंद होईल. कारण कधी-कधी मुली मन उघडतात, पण त्यांना डर असतो, समोरचा समजून घेईल का? की लगेच प्रेशर देईल? म्हणून तुला वाटतंय, माझ्याविषयी तिच्या मनात काहीतरी आहे, तर थांब. पण सोबत राहा. ती तुझ्याकडे सूक्ष्मपणे बघतीये, तिची नजर, तिची रिप्लाय टायमिंग, तिचं काहीच नाही म्हणणं, हे सगळं काही आहे, असं वाइब्स देणं, हेच खरं क्लूज आहेत. आता प्रश्न असा आहे, ती हे सगळं का करते? तिच्या मनात गोंधळ आहे का? की ती फक्त टाईमपास करते? याचं उत्तर भाग 2 मध्ये मी तुला सांगणार आहे. भाग 2. ती सांगत नाही, पण तिचं मन गोंधळलेलं आहे का? जेव्हा ती शांत राहते ना, तेव्हा सायलेन्स काहीतरी बोलतं. म्हणजे आपल्याला वाटतं ती दुर्लक्ष करते, पण कधी ती स्वतःच गोंधळलेली असते. ती रिप्लाय देते, पण थोडक्यात. तिचा वाइब्स हलकासा बदललेला असतो. कधी ती उत्साही वाटते, कधी एकदम तटस्थ. हे सगळं बघितलं की प्रश्न पडतो, ती अव्हॉइड करतीये का? की तिला स्वतःच कळत नाहीये काय वाटतंय?
खरं सांगायचं तर बऱ्याच वेळा ती स्वतःशी कन्फ्यूज असते. तिला तू आवडतोस, पण तिच्या मागे काही गोष्टी असतात ज्या तिला थांबवतात. काही पास्ट एक्सपिरियन्स, काही अपूर्ण भावना किंवा स्वतः एक इमोशनल झोनमधून चाललेली असते, जिथे कुठल्याही नवीन नात्याला तिने अजून परवानगी दिलेली नसते. कधी ती स्वतःलाच प्रश्न विचारते, "मला खरंच याच्यासोबत बोलायला आवडतं का? की मी एकटी वाटते म्हणून बोलते?" आणि या क्षणी ती गप्प होते. ती स्वतःला वेळ देते आणि तुला वाटतं ती निघून गेली. पण लक्षात ठेव, मन गोंधळलेलं असणं म्हणजे फीलिंग्स नाहीत असं नाही. कधी फीलिंग्स खूप खोल असतात, पण त्यांना व्यक्त करायचं धाडस कमी असतं. ती वाट बघते, तू किती काळ तिथं थांबतोयस. ती बघते, तू तिच्या मूड स्विंग्सला कसं हँडल करतोस. तिला हेच समजायचं असतं, तुझं प्रेझेन्स हे सुद्धा प्रेशर न बनता एक कम्फर्ट आहे का? म्हणून कधी-कधी ती तुझ्याशी कमी बोलते, पण तुझ्या स्टेटसवर पहिल्या 2 मिनिटात व्ह्यू असतो. ती न बोलता सगळं ऑब्झर्व्ह करते. तू किती कन्सिस्टंट आहेस? तू तिला रिस्पेक्ट करतोयस का? की फक्त अटेन्शन मागतोयस? हे अस्पष्ट वागणं असतं, बोलून दाखवायचं नसतं, फक्त अनुभवायचं असतं. आणि हो, हे अनुभवणं पेनफुल असतं, कारण तुझ्या मनात क्लॅरिटी असते आणि तिच्या मनात प्रश्न. तू वाट बघतोयस उत्तर मिळेल म्हणून आणि ती वाट बघते स्वतःचं मन स्पष्ट होईल म्हणून. पण प्रश्न अजून तोच आहे. तिच्या या सगळ्या वागण्यातून तिला खरंच काही वाटतं का तुझ्याविषयी? की हे फक्त एक कनेक्शन आहे, जे तू प्रेम समजतोयस, पण तिच्यासाठी ते काही वेगळंच आहे? हेच आपण भाग 3 मध्ये बघणार आहोत. ती जर खरंच काही फील करत असेल, तर ती डायरेक्टली का सांगत नाही? तिला तू आवडतोस. तिला तुझ्याशी बोलायला आवडतं. तिला सेफ वाटतं. पण तरीही ती स्पष्ट बोलत नाही. का? कारण तिला वाटतं तू निघून जाशील. तिने एकदा मन उघडून सांगितलं आणि समोरचा माणूस बदलला, कदाचित दूर गेला. ते अनुभव ती परत जगू शकत नाही. कधी-कधी फीलिंग्स असतात, पण त्या शब्दातून नाही, तर वागण्यातून, केअरिंगमध्ये, रिप्लायच्या टोनमध्ये दिसतात. तिचं टेक केअर म्हणणं म्हणजे फक्त एक वाक्य नाही, कधी-कधी एक छोटं "आय केअर फॉर यू" असं असतं. फक्त वेगळ्या भाषेत. तिला भीती वाटते तू तिला मिसअंडरस्टँड करशील. तिला वाटतं तुझं नात्याबद्दलचं डेफिनेशन वेगळं असेल, म्हणून ती ऑब्झर्व्ह करते. तुला अस्पष्ट सिग्नल देते, पण "आय लाइक यू" स्पष्ट बोलणं टाळते. पण लक्षात ठेव, तिचा सायलेन्स, तिचा कन्फ्यूज टोन, तिचं एकदम अटॅच होणं आणि अचानक डिस्टंट होणं, हे सगळ्यात एक ट्रुथ लपलेलं असतं. ती स्वतःला समजावते, तू खरंच तिच्यासाठी योग्य आहेस का? आणि याच वेळी तुलाही विचार करावा लागतो, तिचं मन जपताना मी स्वतःला हरवतोय का? तिच्या मनात काय आहे हे समजून घ्यायचं असेल, तर तिला स्पेस द्यावी लागेल. प्रेशर नाही, पेशन्स लागतो. आणि तू हा जर्नी अनुभवला असेल, तर खाली कमेंटमध्ये एक वाक्य लिहून सांग, "मी वाट पाहतोय, पण स्वतःला विसरत नाही." आणि तू ही जर्नी अनुभवला असेल, तर खाली कमेंटमध्ये एक वाक्य लिहून सांग, "मी वाट पाहतोय, पण स्वतःला विसरत नाही." लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर टॉक टू हर मराठीला. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.